हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे आपला डे 7. तर आज आपण सुरुवात करूया वॉर्मअप पासून. वॉर्मअप करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण पाय आपले सरळ बसणार आहोत दंडा स्थितीमध्ये. इनहेल करत आपले पाय आपल्याकडे, एक्झेल करत जमिनीकडे. ओके, 1 2 3 4 and 5. Clockwise 1 2 3 4 and 5. Anti-clockwise 1 2 3 4 5. आता आपण पाय पकडायचे असं. इनहेल करत अप, एक्झेल करत डाऊन. उजव्या पायाने 5 वेळेस 1 2 3 4 and 5. डाव्या पायाने 5 वेळेस 1 2 3 4 5. रिलॅक्स. उजवा हात उजव्या गुडघ्यावर, डाव्या हाताने आपला पाय पकडायचा आहे. क्लॉकवाइज 1 2 3 4 and 5. Anti-clockwise 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाने सेम 1 2 3 4 5. Anti-clockwise 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत साइड बेंड. ठीक आहे. इनहेल सेंटर, एक्झेल राइट. इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट. 10 रिपीटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता आपण करणार आहोत बॅक ट्विस्ट. बॅक ट्विस्ट असं 1 2. 10 रिपीटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. मांडी घालून बसणार आहोत. इनहेल करत वर पाहायचंय, एक्झेल करत खाली. 5 वेळेस करणार आहोत. 1 2 3 4 and 5. Right left. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. आज आपण डोळ्याच्या पण एक्सरसाइज करणार आहेत. वर खाली पाहायचे. मान सरळ. राइट लेफ्ट. राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट. रिलॅक्स. क्लॉकवाइज. मान सरळ. 5 times anti-clockwise.
ओके, आपला थंब आता समोर घ्यायचा आहे. आपलं पूर्ण लक्ष थंब आहे त्याच्या नखाकडे. मान सरळ ठेवायचे आणि फक्त आपला हात मागे न्यायचा आहे. मान सरळ, फक्त डोळ्यांनी त्या नखाकडे पाहायचंय. जिथपर्यंत दिसतंय लास्ट पॉइंटला होल्ड. 1 2 3 4 5. परत वापस. आता दुसऱ्या बोटाने सेम न्यायचंय, मागे न्यायचंय. लास्ट पॉइंट होल्ड. 1 2 3 4 5. परत वापस. रिलॅक्स. ओके, सो आजचं पहिलं आसन आहे ज्याचं नाव आहे सुखासन. सी, आपण कंटिन्यू जर बिगिनर असाल तर 5 दिवस करू शकतो, पण लास्टचे म्हणजे सॅटर्डे संडे आपण ऑफ घेऊ शकतो. पण आता हा 7 दिवसाचा सिरीज आहे त्याच्यामुळं आपण संडेला पण घेतोय. सो आपण आज एकदम नॉर्मल चिल एक्सरसाइज करणार आहेत जेणेकरून आपल्या बॉडीला त्रास नाही होणार. सगळ्यात पहिले आपण करणार आहोत सुखासन. सुखासन करण्यासाठी आपण डावा आपला जो पाय आहे तो उजव्या हिपच्या खाली ठेवून द्यायचा आहे आणि उजवा पाय डाव्या मांडीवर हिपच्या खाली नाही ठेवला, आपल्या मांडीच्या खाली ठेवून द्यायचा आहे. दोन्ही हाताच्या ज्ञान मुद्रा. या पोझिशन मध्ये आपण शांत बसणार आहोत. नॉर्मल ब्रीदिंग. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. 5 वेळेस करूया आपण. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. Inhale, exhale. रिलॅक्स. कशाचाही विचार नाही करायचा आपल्याला. आसन केल्याने आपले मन शांत होते, त्याचबरोबर आपला तणाव सुद्धा कमी होतो. आपला जो पाठीचा कणा आहे तो सरळ राहतो, त्यामुळे बसण्याची पद्धत आपली सुधारते. त्याचबरोबर ध्यान करण्यासाठी हे सर्वात उत्तम आसन आहे. ओके, आता आपण करणार आहोत बटरफ्लाय. बटरफ्लाय करण्यासाठी पाय सगळ्यात पहिले समोर घ्यायचे, नंतर एवढ्या जवळ घ्यायचे जेवढ्या आपण घेऊ शकतो, ज्या आपल्या पायाच्या टाचा आहेत. दोन्ही पायांना असं पकडायचंय. आपली बॅक स्ट्रेट एका पॉइंटवर फोकस ठेवायचा आणि आपले पाय
एखाद्या फुलपाखराच्या पंखासारखे हलवायचे. पहिले एकदम रिलॅक्स, एका पॉइंटवर फोकस ठेवून नॉर्मल ब्रीदिंग. ठीक आहे, आता थोडं वरती असं 50 काउंट्स. आता आपण काय करणार आहे, एखाद्या भिंतीचा सपोर्ट घेणार आहे. ठीक आहे, मी या सोफ्याचा घेते, तुम्ही एखाद्या भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. एका भिंतीचा सपोर्ट घेऊन आपल्याला आपले दोन्ही पाय असे सरळ ठेवायचे आहेत. आपले पायाची बोटे आकाशाच्या दिशेने, जेवढे जमल तेवढे हिप्स भिंतीच्या जवळ आणायचे. रिलॅक्स. असा आपण 30 सेकंड टू 1 मिनिट राहू शकतो. रिलॅक्स. पाय दोन्ही समोर. आपण आता सेतुबंधासन करणार आहोत, पण डायनामिक. ठीक आहे, आपल्या हिपच्या जवळ पाय आणायचे. इनहेल करायचे, एक्झेल करत आपले हिप्स, ठीक आहे, पहिले पाय आपल्या हिपच्या जवळ आणायचे. हातांनी पायाला पकडायला जायचं नाही, आपले हात सिंपली जमिनीवर ठेवून द्यायचे. इनहेल करायचे, आपली चिन चेस्टला लागली पाहिजे, आपलं पोट आणि हिप्स वरती उचलायचे. एक्झेल. ठीक आहे, असे 10 राउंड करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. पायामध्ये गॅप ठेवायचा आहे. आता आपण करणार आहोत शवासन. पायामध्ये गॅप, दोन्ही हात बाजूला, दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे, मान एक साइडला झुकलेली. हे एक नंबर रिलॅक्सिंग आसन आहे. फक्त हे आसन करताना दुसऱ्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. एकतर तुम्ही तुमच्या ब्रीथिंगवर लक्ष द्यायचंय किंवा मग काहीच विचार नाही करायचा.
ओके, सो आज आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. यामध्ये काय असतं, आपला जो अंगठा आहे तो आपल्या कानामध्ये घालायचा आहे, बंद करायचे कान जेणेकरून आपल्याला बाहेरचा आवाज नाही येणार. आपले जे फर्स्ट फिंगर आहे ते फोरहेड वर ठेवून द्यायचंय, मिडल फिंगर आणि जे आपलं थर्ड फिंगर आहे रिंग फिंगर ते आपल्या डोळ्यांवरती ठेवून द्यायचंय आणि लास्टची करंगळी आपल्या गालावरती ठेवून द्यायचंय. श्वास घ्यायचाय आणि दातांवर दात ठेवून असा आवाज करायचा आहे. ठीक आहे, करणार आहोत. रिलॅक्स. आता आपण पुढचे 5 मिनिट ध्यान करणार. ध्यान करूया आपण पुढचे 5 मिनिट. ध्यान करण्यासाठी डावा हात खाली ठेवायचा आहे, उजवा हात त्याच्या वरती. पुढचे 5 मिनिट आपण फक्त आपल्या ब्रीदिंग वरती लक्ष देणार आहोत. इनहेल, श्वास घ्यायचा आहे. एक्झेल, श्वास सोडून द्यायचा आहे. रिलॅक्स. हात रब करणार आहोत, आपल्या चेहऱ्यावरून लावायचे. थोडी आपण बॉडी आपली स्ट्रेच करणार आहोत. ओके, सो आज आपला डे 7 होता. मी असं नाही म्हणणार ही आपली शेवट आहे. आपण कंटिन्यू रोज योगा करावा, त्याने आपली मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती सगळ्या आपल्या स्थिती सुधारतील. आय होप ही सिरीज तुम्हाला आवडली असेल. अशा अजून तुम्हाला कोणते टॉपिक बघायला आवडतील मला हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.